नमस्कार मंडळी. आता आपण ज्यावेळी कार वापरतो त्यावेळी कारमध्ये क्लच असतं, ब्रेक असतं, त्यानंतर स्टिअरिंग व्हील, हे वेगवेगळे जे पार्ट आहेत कारचे. पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाचं साधन म्हणून मुख्यत्वे बैलगाडीचा उपयोग केला जायचा. तर बैलगाडीच्या प्रवासात महत्वाचे बैल आणि ही गाडी. तर गाडीला सुद्धा वेगवेगळे अवयव आहेत किंवा वेगवेगळे अवजार आहेत. त्यातला एक अवजार म्हणजे शिवळ. आणि म्हणूनच आता आपला शब्द जो आहे तो शिवळ आहे. शिवळ काय करते ते आपण बघूया. बैलगाडीला जू असतं. जू बैलांच्या मानेवर ठेवलं जातं आणि ते जू मानेवरतीच राहावं यासाठी शिवळ आणि जोत हे दोन अवजाराचा उपयोग होतो. आपण बघता ते लोखंडी अवजार जे आहे जुवाच्या खाली, जुवाच्या बाजूला ते शिवळ. शिवळ काय काम करतं तर बैलांना चाकोरीबद्ध चालण्यासाठी मदत करतं. चाकोरी सोडून बैल जाणार नाही याची शिवळ काळजी घेतं. पण एक प्रकारे शिवळ ही छडीच म्हणा ना, की जर तू वेडावाकडा चालत असेल तर त्याला रस्त्यावर आणण्याचं काम, महत्वाचं काम हे शिवळ करतं. समजा शिवळ नसेल किंवा पूर्वीच्या काळात, आता तुम्ही बघितलं ती शिवळ जी आहे ती लोखंडी आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिवळ ज्या होत्या त्या लाकडाच्या असायच्या, लाकडी असायच्या. त्याला असा वरती दोन फाट्या असायचे आणि खाली अखंड दांडा असायचा. तर ही शिवळ नसेल तर काय होईल, जोत बैलाला घालता येणार नाही आणि बैल ह्या जूच्या खाली चालणार नाही. त्यामुळे बैल स्वतःला त्या जोत्यापासून वेगळं करून टाकेल. म्हणजे या ठिकाणी प्रवासात शिवळीचं अत्यंत महत्त्व आहे. कारण शिवळ नसेल तर प्रवास सुखकर होणार नाही. बैल हा कुठेही उधळेल आणि तुम्हाला इजा होऊन जाईल. तर अशी ही शिवळ. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आणि शिवळ हा शब्द कालबाह्य होत आलेला आहे, तो आठवणीत राहावा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवा यासाठी हा प्रयत्न. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुमचा अभिप्राय देण्याला विसरू नका. धन्यवाद.